तर मित्रांनो, आता झालेली आहे सकाळ, आता झालेली आहे 8:30 आणि मी इतके फास्ट बोलत आहे कारण मला झालेला उशीर आहे. मला झालेला आहे उशीर आणि ते मी अजून सुद्धा गाणे ऐकत आहे. आणि बघा इथे हे सर्वजण नाश्ता करायला बसलेले आहेत आणि लिटरली माझा नाश्ता नाही, माझा अजून आवरून झालेला नाही. पण मी आता आवरायला चाललोय, पटकन आवरेल मी आणि मग पटकन तुम्हाला नंतर नंतर भेटूयात आपण. कारण हा आहे आजचा आपला सकाळी आउटफिट. तर मित्रांनो, आता माझ्या अगोदर तुम्ही व्ह्यू बघणार आहात वरचा. हा हा हा, माझ्या मागे व्ह्यू दिसत असेल तुम्हाला, आणि जर नसेल तर ब्रो आय एम अपसेट, कारण माझ्यासमोर वेगळा व्ह्यू, तुमच्यासमोर वेगळा व्ह्यू असेल. बघा मित्रांनो, आता मी तुमच्यासोबत ओळखत आहे. वो हो 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 हो, नजारा तर आहे भाई, नजारा तर आहे. ठीकठाक, ठीकठाक तर नाही, चांगलाच आहे. हे पाणी आणि माझ्यासमोर नजारा बघा काय होता मित्रांनो. मी हा कचरा बघत होतो या रोडचा. काय तुम्ही पण मला कचरा बघायला लावला तो, वा मित्रांनो वा. मित्रांनो, आपण शेवटी बसलेलो आहोत बस मध्ये आणि आता आज आपल्या सोबत आहेत गाईड. ओ माय गॉड, तुम्हाला कळलंच असेल बस सुरू झालेली आहे. आणि जाऊयात आता आणि बघूयात पहिला आपला स्पॉट, तो आपल्याला कुठे फिरवत आहे. बघायचंय तुम्हाला, काय बघायचंय मित्रांनो, मला सांगा काय बघायचंय. मी इतका एक्साइटेड आहे तुम्हाला दाखवायला. तुम्हाला बघायचंय मित्रांनो. दिस इज द व्ह्यू गाईज. यू आर मिसिंग केरला, यू आर मिसिंग केरला मॅन. आणि हे बघा हा धबधबा भाई, ओय 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 ओय, काय कडक दिसतोय यार. लांबून तरी एकदम शांत दिसतोय, बट जवळ गेल्यावरती तो नक्कीच जोरात असेल. आणि नजारा नजारा जो नजारा दिसतोय, ओ माय गॉड, ओ माय गॉड. मनाली फील गाईस. हबीबी, वाय गो मनाली व्हेन हियर्स केरला, व्हेन हियर्स छोटा मनाली ब्रो. सी सी, ओ माय गॉड. आणि तो समोरचा धबधबा माझ्या मनात बसलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सगळे बोलवत आहेत की गाडी आली आहे, गाडी आली आहे. तर आता मी मुद्दाम खाली चाललोय कारण मला खालनं एक सिनेमॅटिक व्ह्यू घ्यायचा आहे. ओ येस भाई, पाणी तर नेसेसरी, मस्त आहे पाणी यार. ह्यांना लाईक हे जर एवढं मेंटेन ठेवत असतील, आहे बघा पाईप्स जास्ती तिकडे. आणि इथे अशा प्रकारे आपला छोटासा जो काही पॉइंट होता तो झालेला आहे फिरून. तर आता मला ते वाटत होतं स्टार्टिंगला आलेलं खूप भारी भारी वाटत होतं, पण आता असं जसं जसं थांबत चाललोय तसं तसं लाईक नजारा लाईक ठीक आहे असं होत चाललाय. सो आता तो आपल्याला जो गाईड आहे तो आपल्याला घेऊन चाललेला आहे नेक्स्ट स्पॉट वर. एलिफंट राईड, मसाला गार्डन और मसाला गार्डन, हाँ एलिफेंट राइड है and स्पाइस प्लांटेशन. स्पाइस प्लांट है पूरा एक प्लेस में. अच्छा वही एक. आणि बुक बंद कर, डायरेक्ट बुक बंद कर, बंद कर. आणि मित्रांनो, आता आपल्याला इथे जादू दिसणार आहे. जस्ट वेट अँड वॉच. जादू नाहीये, काय जादू आहे? एक्सपेरिमेंट पण काय नाहीये, जादूची. छाप घेतला. अरे पत्ताच गायब. गाईज एवढी डेंजर जादू. आणि मित्रांनो इथे, ओ माय गॉड, दिस इज द परफेक्ट स्टॅम्पिंग. पिया दीदी जरा मला सांग, पिया दीदी जरा माझ्या मित्रांना पण सांग जोक काय झालं इथे. ती म्हणाली नाही 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 नाही, काय चाललं होतं आणि कशावरनं काय चाललं होतं आणि आता काय टॉपिक झालं ते सांग. म्हणजे हे पत्त्यांवरनं असं आम्ही टेक्स्चर बनवतो, ज्या ज्या जागी आम्ही जातोय त्या जागी. मस्त मस्त. तर आम्ही आता एक दादा म्हणाले की आम्ही जाणार आहे हत्तीवर बसायला. तर मी म्हणते पियुष की हत्तीचा पाय पण टेक्स्चर करू. मित्रांनो, आणि त्यानंतर पण म्हणते की छोट्या हातीचा पाय घेऊ. छोट्या हातीचा पाय पण तिला वाटतं एवढंच असेल. ते बुक बघा, ते बुक बघा, माझ्या हातात एवढे. आणि लिटरली ती म्हणते छोट्या हातीचा. अरे छोटा हत्ती, हिला काय माहिती 500 किलो असतो छोटा हत्ती. अर्धा टन 1 टनचा हत्ती असतो बारका, पण माहिती आहे. तुम्ही सांगा की कुठल्या अॅनिमलचे टेक्स्चर घेऊ अजून आम्ही. हा, तुम्ही सजेस्ट करा आम्हाला कमेंट मध्ये. वर्षांनी लागेल. चल ए मित्रांनो, नाही रे मित्रांनो, ही आज तारीख आहे 28 ऑक्टोबर चालू आहे मित्रांनो. तर तुम्हाला नोव्हेंबर मध्ये ब्लॉग येऊन जाईल. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत इथे, आता केरला फार्मला आलेलो आहोत आपण. आणि आता आपण जाणार आहोत टी फॅक्टरीला. तर तिकडे आपल्याला सांगायची प्रोसेस कशी होती, जे चाय पत्ती असते ना त्याची प्रॉपर प्रोसेस कशी होती आपल्याला सांगणार. पप्पा आपल्याला ते सफारी देणार आहेत, जीप देणार आहेत. तेच बोलले नाही, ते बोलले की इकडे जीप देणार आणि मग जाणार ना. शेक बार मध्ये आपण चाललेलो आहोत टू हॅव अ कॉफी. हिंदी का
हिंदी आती है आपको? लेमन टी, लेमन टी, हाँ? लेमन टी नाही आहे पप्पा. लेमन टी इल्ले. मला काही कळत नाही यांचं काय चालू आहे, पण ठीक आहे. नजारा बघू शकता तुम्ही, इकडे नजारा बघू शकता, काय नजारा आहे. आणि एकदम आवडता नजारा म्हणजे यार किती गोड डॉगी आहे हा. चिल ब्रो, आर यू चिल? डॉगी He's not friendly, I guess. अजिबात फ्रेंडली नाही. शेपूट बघा त्याची एकदम स्टिफ आहे. किती गोड आहे ना. होय होय, केरलाचा डॉगी. मित्र, मला हा जरा लास्टला दिसला. भाई किती चिल झोपलाय तो. ऍक्च्युली हे तर एकदम असे हे असतात ना, लाईक आवाज जरी आला तरी जागणार. तो बॉक्सर आहे ना, मला बॉक्सर वाटतोय. इकडे एक आहे आणि इकडे काय. किती गोड झोपलाय तो. आणि हा ह्याची झोप झालेली आहे. हा माझ्या माझ्या बोटाकडे बघतोय. आर यू एक्साइटेड टू हॅव इट? तू चावणार ह्याला. ओय शेपूट हलवायला लागला. येस, बट ना जरा बघा. ओय होय, इन वादियों में टकरा चुके. वा गाणे येत नाही मला आणि कॉपीराइट पण पडू शकतो त्यामुळे. आणि इकडे वॉशरूम आहे आणि यार लाईक असं नाही म्हणता येणार की महाबळेश्वर सुद्धा सेमच आहे. लाईक म्हणजे असं स्टार्टिंगला बोललो की महाबळेश्वर सुद्धा सेमच आहे, बट नाही. आय डोंट ऍग्री दॅट की महाबळेश्वर खूप वेगळं आहे. महाबळेश्वर लाईक नाही मित्रांनो, महाबळेश्वर वेगळे. ही जी झाडं आहेत ना भाई, यांची झाडच बघा, काठेच बघा केवढे आहेत आणि वरती गेल्यावरती झाड आहेत. Yo guys, and here's our ride. अच्छा, केरळाचे कासव दाखवते का तू? ए वाव, सबुरी छान बांधलेस. गोड दिसते सबुरी, गोड दिसते ग. कासव बघा मित्रांनो, केरळाचे मासे बघा. बास झालं, चला आता बास झालं. पण हे नजारा बघा यार, काय दिसतोय. आणि इकडे वास पण मित्रांनो, इथे आहे ते इन्स्ट्रक्शन्स आणि इथे सांगितले की नो व्हिडिओ रेकॉर्डिंग. सो मी तुम्हाला फोटो फॉर्मॅट मध्ये दाखवेल काय काय आहे काय काय नाही. सो आता मला व्हिडिओ ऑफ करावा लागेल अनफॉर्च्युनेटली, कारण इकडे स्पेशली त्यांनी दिलेलं आहे नो व्हिडिओ रेकॉर्डिंग. आणि जर यांचा माणूस नसता तर मी व्हिडिओ काढली असती. पण ठीक आहे, मी फोटो थ्रू तुम्हाला दाखवेल इकडे काय काय आहे. ओके. मध सुद्धा घेतलेले. मम्मी मधचा काय विषय स्पेशल आहे का काही असं? अच्छा ठीक आहे, ए दाखव. येस, सो दिस इज वी हॅव टेकन. ही आहे क्रिस्टल बॉटल आणि त्याचा वास तुम्ही घेऊ शकता. हे बघा मी इथे मारलेला आहे. वास घ्या. iPhone 17 मध्ये असा काही फीचर आलेला आहे की तुम्ही वास घेऊ शकता. तो तुम्ही तुम्हाला सांगतो, तुमचा जो स्पीकर आहे तिकडे जावा तुम्ही आणि वास घ्या. हे काय सांगतो बघा, टेस्ट करा. आला गेला पाहिजे. आणि येस, आपण ती बॉटल घेतली क्रिस्टल आणि ती घेऊन का चालली मला कळत नाही. दीदी मी तुझ्या मागे येतोय. त्यांचं पॅकिंग दाखव. येस, पॅकिंग एकदम मला आवडलं. काय मस्त. पण ठीक आहे, आपली जीप आलेली आहे आणि आता पटकन बसून घेऊयात आणि वर जाऊयात. खरंच लोकांमध्ये खूप फरक पडला ह्याच्यामुळे. हेल्थ कळाली आपली कुठे आहे, आपण काय खातोय, आपण काय खाल्लं पाहिजे, आपण काय नाही करत आहोत, आपण काय करत आहोत, त्याचं काय कळालं. पण ठीक आहे. अँड वी आर हॅव्हिंग कॉफी हिअर. बट शुगर आहे का त्यामध्ये माझ्यासाठी व्यवस्थित? कमी टाकली आम्ही यार. मित्रांनो, आता त्यांनी सांगितलं नाही की शुगर म्हणजे पॉइझन आहे, तर त्यांनी सांगितलं तसं आपल्याला आता कमी शुगर टाकूनच द्यावं लागेल. काय नाही 2-3 दिवस सगळे असंच करणार आहे आणि मग परत सगळे नॉर्मल येणार. मला पण माहिती आहे. खूप कमी साखर टाकली. नुसती कॉफी लागते, कोरा लागते सगळं. नको शुगर म्हणजे आपण पॉइझन इंटेक करतो इन शॉर्ट. बट ठीक आहे, इट्स ओके. व्हिडिओ ऑफ केल्यावर जाईल मी साखर टाकायला. मदर टंग मराठी. टोटल 1 किलोमीटर राइड, सिप लाइन 1 किलोमीटर राइड. 500 मीटर अप, 500 मीटर डाउन. ओके. वेट लिमिट नहीं है, एज लिमिट नहीं है. अच्छा गाईज, त्यांचं पण ऐका आणि हा नजारा पण बघा यार. माउंटन्स मध्ये माउंटन्स. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत खाली आणि ही आहे त्याची सेफ्टी. आणि तिकडे बघा सगळे थांबलेले आहेत, आपले सगळे बघत आहेत. त्यांना दाखवा दाजी कुठून व्हिडिओ काढतात ते पण. हो माय गॉड गाईज, माझी ऍप्स दिसायला लागली. हळू दिदी जाशील नसतं विदाऊट झिपलाईन. इकडे बघा आपण सर्व काही घातलेलं आहे. आता तो दादा आपल्याला लावून देत आहे. ओ माय गॉड. हो ऊपर नहीं पकड़ेगा नहीं टाइम. ओके, इधर पकड़ना है ना. इधर पकड़ो या दोनों हाथ छोड़ के जा सकते हो. ओके, बैठो. हाँ बैठो. हाँ बैठो, पैर लंबा करो. अच्छा, पैर लंबा किया. ओके. हाँ
ओय दादा दादा पकड बट यार मी खरं सांगतो जेव्हा इथून खाली चाललोय ना बेकार बेकार भाई ऊपर जाऊया असे भाई साहब इतकं डेंजर खाली खाली झरणा वाहतोय मित्रांनो आणि भाई मी आयफोन आणला पाहिजे होता यार हे गिम्बल काय झालं माहिती ऍक्च्युली गिम्बल व्यवस्थित फिरलं नाही बट गाईज खूप घाण पडते यार खाली झरणा खाली हे लाईक झरणाच आहे प्रॉपर डॅम आहे तिकडे आणि अजून पण मी त्या ट्रॉमामध्ये लाईक माझी खरंच वाटत होती मला असं वाटतं पडलं तर बट आता नाही आता जाताना बघा मी जाताना मी फुल स्टाईलमध्ये जाणार आहे आणि आता आपल्याला इथे बसायला जागा आहे तर मित्रांनो आपला भाई चाललं इकडे कसं वाटलं खूप काय वाटलं तिकडे मध्ये आली होती काय वाटलं खरं खरं खाली बघितलंच नाही वरती अरे रे खाली तर बघायची मेन मजा ना नीचे तर देख नाही काय बघणार आता खाली कसं वाटलं घाबरलास का खरंच कसं मजा आली अरे मजा जायच्या आधी घाबरला होता ना मी पण घाबरलो होतो यार मी घाबरलो होतो म्हणल्यावरती हा का नाही घाबरणार भेटेल तुम्हाला आणि काहीच वारं नाही लागलं मला वाटलं वारं लागेल खरं एवढी सगळी जण बोलतात म्हणल्यावर काहीच वारं नाही लागलं मित्रांनो आणि खूप मजा येते प्रतीती कसा होता तुझा आताचा एक्सपिरियन्स अरे यार म्हणजे माझा एक्सपिरियन्स असा केला निघून म्हणजे असं कळलं पण नाही की आपण आता कुठेतरी चाललोय किंवा आपण ऍडव्हेंचर काहीतरी करणार आहे लाईक म्हणजे असं हे पण नव्हतं रश पण नाही वाटली मला नाही का आपला धक धक ते पण नाही मला वाटलं सो आय वाज व्हेरी चिल एक्सपिरियन्स इतका फास्ट होता की तो ऍब्सॉर्ब करून गेला एन्जॉय करायचं की बघायचं की काय असं सो गाइस वी आर हियर ॲट फॅक्टरी विजिट एंट्रन्स कुठला वास येतोय मला सांग आल्या आल्या ग्रीन टी ग्रीन टीचा वास येतोय का प्रॉपर टीचा वास येतोय ग्रीन टीचा का प्रॉपर टीचा ग्रीन टी येस ग्रीन टीच्या लिव्हचा वास येतोय जे लिव्स असतात ना ग्रीन टीचे त्याचा प्रॉपर वास येतोय इकडे आलं टी हा हे बघा हे असले जे असतात ना चायपत्ती त्याचा वास येतोय आणि प्रॉपर वास येतोय तुम्हाला दिसेल आतमध्ये मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला तर आपल्याला इथे ह्यांनी हे असं कार्ड दिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी प्रोसेस दाखवली काय काय असणार आहे तर ते फर्स्ट हे बघा हे विदरिंग आहे विदरिंग म्हणजे तिकडे सुकवतात पत्ते त्यानंतर तिकडून इकडे येतात आणि इकडून असे क्रश टिअर आणि कल होतात आणि मग इकडून असेच हे पुढे जात हे या मशीन मध्ये जातात आणि मग इकडे होतं फर्मेंटेशन आणि आता आपण पुढे जाणार आहोत ड्रायिंग प्रोसेसच्या इकडे आपलं ड्रायिंग होते इथे ड्राय करतात आणि मग ड्राय झालं की इकडे सॉर्टिंग होते आणि मग सॉर्टिंग झालं की झालं संपला विषय मग डायरेक्ट ते पत्ता बनणार आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं की हे सगळे इथे पहिले फ्रेश लीव्ह देतात मग हे विदरिंग होतं म्हणजे सुकवल्यानंतर इथं होतं सीटीसी म्हणजे कट टिअर आणि कल असं होतं आणि मग इथे हे सगळं ड्राय हे बघा त्यानंतर इथे हे फर्मेंटेशन मग हे ड्राय करतात आणि मग ही जर अशी निघाली तर खराब अशी निघाली तर चांगली हे बघा काय तिकडे आपल्याला डस्ट ग्रेड भेटतात म्हणजे जसं की त्यांनी सांगितलं की जर समजा जास्ती पावडरी असेल तर मग ते चांगलं आहे सर्वात जास्ती चांगलं ते जर जास्ती पावडरी असेल तर हे बघा हे ना हे ते ग्रेड्स आहेत की नाही का चांगल्या लेवलचं मग पावडर आणि असं परत इकडे असे लेवल्स आहेत इकडे तर असंच एवढं काही होतं हे टी फॅक्टरी आपली जी काय होती आता सर्व खाली चालले आहेत मला आवडलं आणि तो टीचा वास अजून सुद्धा माझ्यामध्ये आहे लाईक मी तिकडून बाहेर आलोय तरी सुद्धा मला वास येतोय अजून सुद्धा सो गाईज आफ्टर दिस वी वर आपण होतो एका लेक वरती आणि त्या ऍक्च्युअली लेकचा मी ब्लॉग काढायला विसरलो इतकं भारी लेक होतं तुम्ही बघू शकता असं काही लेक होतं आणि समोर खूप फॉग होता मस्त फॉग होता आणि आम्ही खूप सारे फोटोज सुद्धा काढले आम्ही बराच वेळ तिकडे स्पेंड केला तर हिचं वजन खरंच खूप हलकं आहे माझ्या कॉलेजचं बॅग इथे सगळे चहा प्यायला बसलेले आहेत माझ्या कॉलेजची बॅग हिच्यापेक्षा जड असते मित्रांनो तुम्ही चहा पिता का मग जावा प्या आम्हाला जाऊन देते बघा इथे चालू आहे फायरिंग शूटिंग आणि आम्ही पळत आहोत रनिंग आम्ही बसमध्ये येतच आहोत मग आपल्याला आता जायचंय रोज गार्डनला मित्रांनो मज्जा हे बघा मित्रांनो आपण कुठे आलेलो आहोत गव्हर्नमेंट बोटॅनिकल गार्डनला आलेलो आहोत आणि हा बघा ससा रे का पुसे जसा बट ते खोटं आहे लाईक मला वाटतं ते खऱ्या ग्रास त्यांनी कटिंग अँड ऑल करून केलं असेल तर चलो आता मी तुम्हाला हे प्रॉपर सगळे फ्लावर्स दाखवतो गाइज वी आर हिअर फॉर अ फाउंटेन शो जो होणार आहे सुरू 7 वाजता येस 7 वाजता म्हणजे अजून 5 मिनिटांनी
बघा पित्ता पित्ता कम ऑन वॉटर नक्की चालू होत आहे आता नक्की चालू As I said guys, as I said. खूप मजा येते मित्रांनो एन्जॉय काय तिकडे लहान मुलांसोबत खेळतात स्वतः पण लहान झालेत हीच तर मजा असते मित्रांनो आपण फिरायला येतो तेव्हा आपण सुद्धा लहान होऊन जातो हीच तर एक मेरी एक मजा असते आईची मस्ती गाईज हे बघा आजी पण गेला तिकडे बाई आजींचं वय 60 आहे हो बाई डेंजर बाई सगळे गेले म्हणजे लहान अरे बापरे मम्मीचे तर गुडघे दुखतात मम्मीचे टाच दुखतात तरी मम्मी चालले म्हणजे काय बोलायचं वा 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 काय चाललंय ए दीदी स्टंट चालले सगळ्यांचा मम्मीचे मला वाटतंय कोण पडला नाही थांबा मम्मीचे पाय दुखतात तरी मम्मी गेली मला मम्मी सोबत नंतर स्पेशली बोलायचं एकट्यात होय का मम्मीचे पाय दुखतात तरी मम्मी गेली नाही तर बघा मित्रांनो माझ्या फक्त सेकंद मध्ये किती सेकंद वर बसतो तर हा आहे माझा सेकंद मी एवढीच सेकंदात पोहोचलो आहे इकडे आणि आपल्या इकडे अजून स्टंट झाला पडले इकडे ऐकी इकडे बघ मावशी पडली मावशीवर आजी रोलून पडले आई शपथ भाई ओ भाई साहब बस आय एम आउट ऑफ इट वा पडलेली शूटिंग मागतात आणि आठवण म्हणतात त्यांना लागले का बघा काहीतरी पहिले डेंजर एकावर एक तरी बरं रोल होत नाही गेले गप्पा गप खाली डायरेक्ट आय लव्ह मुन्नार खरंच आय लव्ह मुन्नार मजा आली आम्ही असं तुम्ही ट्राय करू नका हा मागच्या वर्षी राजस्थान गरमीच्या ठिकाणी गेले होते नो बट मला हिल स्टेशन आवडतात फिरायला आणि हिल स्टेशन इज द बेस्ट प्लेस तर मित्रांनो आपण शेवटी जिथं आलेलो स्टार्टिंगला तिकडे आलेलो आहोत खूप सारे फोटो काढले खूप सारे मेमरीज इकडे आलेले आहेत खरंच सांगतो लाईक ते पडले अँड ऑल परत आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं तिकडे डान्स केला सगळ्यांनी परत सगळ्यांनी ते नवीन ट्राय केलं की बाबा उगच स्टंट की तिकडून वरती यायचं चढत हेन सगळ्यांनी प्रश्नाचं उत्तर द्या हे मुन्नार मधलं रोज गार्डन कसं वाटलं बायो नाही बोटॅनिकल गव्हर्नमेंट बोटॅनिकल गार्डन कसं वाटलं सगळ्यांना पैसा वसूल सगळे पडून बिडून सगळे पैसा वसूल आता आपण इथे हॉटेलमध्ये बसलेलो आहोत आणि आता आपण वाट बघत आहोत जेवणाची तर मित्रांनो ऍक्च्युली जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर पूर्ण ट्रॅव्हलच होता एक 3-4 तासाचा ट्रॅव्हल होता त्यानंतर आम्ही एका जागी आलेलो आहोत जसं की मी तुम्हाला सांगितलेलं तुम्हाला नसेल सांगितलं तरी मी सांगून टाकतो की फेकटीचा आहे नेक्स्ट ब्लॉग आणि आता आम्ही तिकडे आलेलो आहोत माझा नेक्स्ट ब्लॉग सुरू सुद्धा झालेला आहे पण मी तो एंड करायचा हा वाला ब्लॉग विसरलो तर काय विसरलो माहिती तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत नाही तर तुम्ही डू नॉट फॉरगेट टू लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि ते करा येस आणि आपण आलेलो आहोत आता पेरियार नॅशनल पार्कला थेकटीला सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग अँड भेटूया थोड्याच वेळा बाय बाय अँड टेक केअर